सर्वांना नमस्कार. मयूप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभाग. आपला वर्ग आहे TYBA म्हणजेच तृतीय वर्ष कला, ज्याला तुम्ही स्पेशल 3 असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला विशेष स्तर 3 असं आपण म्हणतो. आपल्या विषयाचं नाव आहे साहित्य विचार. मी प्राध्यापक महेश बनकर सर. आज आपण एक पुढच्या भागाविषयीची माहिती घेणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य याच्यामधला साम्यभेद त्याच्याबद्दलची माहिती बघितली. आज आपण पुढचा घटक म्हणजेच साहित्याचे शब्दरूप याच्याबद्दलची माहिती बघणार आहोत. साहित्याचं शब्दरूप याच्याबद्दलची माहिती घेताना आपल्याला काही गोष्टींचा आढावा घेणं भाग पडतं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कला आणि अनेक प्रकारचे संदर्भ आहेत. याची जर माहिती घेतली तर साहित्याबद्दल पण आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतील. साहित्य, संगीत, शिल्प, वास्तू, चित्र या सर्वच गोष्टी ललित कलाविष्कारामध्ये येतात. या सर्व गोष्टी ललित कलाविष्कारामध्ये येतात याचा अर्थ काय की प्रत्येक गोष्टीला काहीतरी मूलद्रव्य म्हणजे काहीतरी घटक महत्त्वाचे असतात. यानुसारच या सर्वच प्रकारात कलावंत आपल्या कल्पना, प्रतिभा व अनुभवांच्या आधारे नवनिर्मिती करत असतो. नवनिर्मितीला इंग्रजीमध्ये रिक्रिएशन असं आपण म्हणू शकतो. साहित्यामध्ये देखील एक नवनिर्मिती लेखक करत असतो. आता पुढचा जो भाग आहे तो असा की प्रत्येक प्रकारामध्ये म्हणजे जे वरचे आपण आत्ता प्रकार बघितले तर या प्रत्येक प्रकारामध्ये नवनिर्मिती करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज असते त्याला आपण मूलद्रव्य असं म्हणतो. आता मूलद्रव्य म्हणजे काय की ज्याला आपण काही महत्त्वाचे कच्चा घटक म्हणू किंवा काही सामुग्री आपण त्याला म्हणू शकतो. उदाहरणार्थ जर तुम्हाला इमारत बांधायची असेल तर तुम्हाला काय काय सामुग्री लागेल, काय काय मूलद्रव्य लागेल, तर मग वीट, माती, वाळू, सिमेंट, पाणी याला आपण म्हणजे उदाहरणार्थ मूलद्रव्य म्हणू शकतो. तशाच प्रकारे वरती जे आपण भाग बघितला म्हणजे साहित्य असेल, संगीत असेल, शिल्प असेल, चित्र असेल, याला पण काही मूलद्रव्यांची गरज असते निर्मितीसाठी. तर याचं उदाहरण बघताना छान उदाहरण आहे की आपल्याला जर समजा एखादा चित्रकार असेल तर चित्रकलेसाठी काय पाहिजे तर रंग, कागद हे मूलद्रव्य त्याला महत्त्वाचं आहे. किंवा एखादा शिल्पकार असेल तर त्याला शिल्प बनवण्यासाठी कुठलं मूलद्रव्य पाहिजे तर त्याला आपण दगड म्हणजे पाषाण असं म्हणतो. दगडाला कोरून तो ते शिल्प तयार करू शकतो. यानंतर आहे संगीतकार. संगीतकार, गीतकार यांना कोणतं मूलद्रव्य हवं असतं तर नाद, स्वर, ताल या प्रकारचं मूलद्रव्य त्यांना हवं असतं. आता ह्या सर्व उदाहरणांवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की शब्द हे साहित्याचं खऱ्या अर्थाने मूलद्रव्य आहे. म्हणजे जे तुम्ही साहित्य अनेक प्रकारचे पुस्तकं तुम्ही वाचतात, बघतात, अनुभवतात तर ह्या साहित्याच्या निर्मितीचं किंवा प्रकटन होण्याचं खरं मूलद्रव्य कोणतं आहे तर ते म्हणजे शब्द. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की साहित्याचं शब्दरूप हे जे काही आपलं शीर्षक आहे तर त्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल. म्हणजे साहित्याचं शब्दरूप म्हणजे काय, शब्दाच्या आधारेच पूर्ण साहित्य प्रकट होत असतं. प्रकट होणं म्हणजे मूर्त होणं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं. येतं लक्षात. आता आपण पुढचा एक भाग बघूया की आपण ज्याला भाषा म्हणतो ना तर अनेकदा जी भाषा आपण ऐकतो किंवा जी भाषा पुस्तकामध्ये आपण जे वाचतो तर ती चिन्ह आणि संकेतांनी बनलेली आहे असं आपण म्हणतो. तर तुम्ही म्हणाल सर चिन्ह आणि संकेत म्हणजे काय, त्याच्याबद्दलची पण माहिती आपण घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपण एक जे विचारवंत आहे सोस्युअर त्यांचं एक मत आहे ते आपण बघूया. ते असं म्हणतात, मानवी भाषा ही एक प्रकारची चिन्ह व्यवस्था असून शब्द हा तिचा एक लघुत्तम घटक आहे. या भाषिक चिन्हाचे 2 रूपे असतात. आता जी चिन्ह व्यवस्था आहे ना मुलांना म्हणजे भाषा ही चिन्ह व्यवस्थांनी बनलेली आहे. तर सोस्युअर यांच्या मते भाषिक चिन्हाला 2 रूपे असतात. आता 2 रूपे कसे ते आपण बघूया. एक आहे वर्णरूप ज्यालाच आपण ध्वनिरूप असं म्हणू शकतो आणि दुसरं आहे अर्थरूप. वर्णरूप किंवा ध्वनिरूप याला इंग्रजीमध्ये साऊंड इमेज असं म्हणतात आणि अर्थरूप याला इंग्रजीमध्ये कन्सेप्ट असं म्हणतात. आता वर्णरूप आणि ध्वनिरूप याच्या नक्की अर्थ काय तर तो आपल्याला पुढच्या गोष्टीवरून लक्षात येईल. आता तुम्ही उदाहरण नीट समजून घ्या बरं का. वर्णरूप किंवा ध्वनिरूप म्हणजे काय, आपण जेव्हा एखादा शब्द उच्चारतो त्याला वर्णरूप किंवा ध्वनिरूप म्हणायचं आणि त्याचा अर्थ जेव्हा आपल्याला कळतो ना
तर त्याला आपण काय म्हणायचं, अर्थरूप किंवा कन्सेप्ट असं म्हणायचं. उदाहरणार्थ, झाड हा शब्द जर उच्चारला तर झाड हा शब्द काय आहे तर ध्वनिरूप आहे. पण नक्की ते झाड म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जरी झाड नसेल ना, तरी तुमच्या डोळ्यासमोर एक प्रतिकृती निर्माण होते की झाड म्हणजे काय, तर एक खोड आहे, त्याला फांद्या आहेत, अनेक प्रकारचे पानं फुलं आहे, त्याच्यावर पक्षी बसलेले आहे, वाऱ्याने ते हलतंय किंवा काय जे असेल ते येते लक्षात. तर ज्याला अर्थरूप म्हणायचं. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपली जी एक साहित्याची जी भाषा असते किंवा जे शब्द असतात, तर याला आपण चिन्ह व्यवस्था म्हणतो. झाड म्हणजे काय, तर हे झालं चिन्ह. जे आपण शब्द लिहितो ना झाड, हा झाला चिन्ह रूप. मग त्यालाच आपण वर्णध्वनी रूप म्हणतो. आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा आपण त्याला ध्वनी रूप म्हणतो. ध्वनी म्हणजे काय, आपल्या मुखातून निघालेला जो आवाज आहे त्याला आपण ध्वनी रूप म्हणतो. आणि त्याचा, त्या आवाजाचा, त्या वर्णाचा आपल्याला जेव्हा अर्थ कळतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, का तो अर्थ मला कळला, त्याला आपण कन्सेप्ट असं म्हणतो. असंच आपण जर चिमणी म्हटलं तर तुमच्या मनामध्ये चिमणी म्हणजे काय, तर एक छोटा पक्षी जो उडतो, चिवचिव करतो, तर ते तुम्हाला अर्थ तो कळतो तुम्हाला. पण चिमणी हा शब्द आपण उच्चारतो, जो ध्वनी निघतो त्याला आपण वर्णरूप किंवा ध्वनिरूप मानतो. आणि अर्थरूप म्हणजे तो अर्थ आपल्याला कळला त्याला आपण कन्सेप्ट असं म्हणतो. ठीक आहे, याच्यावर विवेचन आपलं झालं आहे, तुम्हाला तो मुद्दा लक्षात आला असेल. पण याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्या की साहित्य ज्या शब्दांच्या आधारे मूर्त होते, मूर्त म्हणजे काय, प्रत्यक्ष समजणे किंवा दिसणे. साहित्य ज्या शब्दाच्या आधारे मूर्त होते त्या शब्दाबद्दल काही समीक्षकांनी काही मतं मांडलेली आहे. तर ते मतं आपल्याला बघायचे. याचा अर्थ काय की साहित्य म्हणजे काय, त्याची आपल्याला व्याख्या बघायची आहे. मागच्या तासाला आपण साहित्य म्हणजे काय तर वाङ्मय किंवा जे लिखित आहे त्याला आपण साहित्य म्हणतो असं आपण बघितलं होतं. तर आता काही समीक्षक आहे, त्या समीक्षकांची मतं आपल्याला बघायची आहे. साहित्याच्या भारतीय आणि पाश्चात्य व्याख्या, म्हणजे भारतीय विचारवंतांनी केलेली व्याख्या आणि पाश्चात्य विचारवंतांनी केलेली व्याख्या आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय. याचं तुम्ही व्यवस्थित ह्या सगळ्या लिहून जरी घेतल्या वहीमध्ये तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. बघू, पहिले आहे भामह. भामह काय म्हणतात, शब्द आणि अर्थ यांचे संहितत्व म्हणजे काव्य. दंडी हे म्हणताय इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजेच काव्य शरीर. वामन म्हणताय रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली. कुंतक यांनी सांगितलेली व्याख्या अशी आहे, सहृदय रसिकांना आल्हाददायक अशा कवींच्या विदग्ध अथवा वक्तृत्वपूर्ण पदबंधामध्ये योजिलेले शब्दार्थ म्हणजे काव्य. रुद्रट म्हणताय खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य. मम्मट म्हणताय दोषरहित गुणयुक्त क्वचित स्फुट अलंकाररहित शब्दार्थ म्हणजेच काव्य. स्फुट म्हणजे काय मुलांनो, तर प्रकट किंवा उघडपणे सांगणे. ठीक आहे, पुढं आहे जगन्नाथ. जगन्नाथ यांनी व्याख्या केलेली आहे, रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्दार्थ म्हणजेच काव्य. या संस्कृत भारतीय मीमांसकांप्रमाणेच काही पाश्चात्य मीमांसक आहेत, त्यांनी पण व्याख्या केल्या आहे तत्पूर्वी. आता ह्या वरच्या व्याख्यांमध्ये काव्य काव्य असा शब्द आला आहे बघा बऱ्याच ठिकाणी. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी सर्व प्रकारचं जे साहित्य होतं, जे वाङ्मय होतं ना, तर ते काव्य स्वरूपात होतं. काव्य म्हणजे काय, तर ज्याला ताल आहे, लय आहे, आपण छंदामध्ये काही म्हणू शकतो. आणि पूर्वी लिखाणाची पद्धत नव्हती म्हणूनच सगळं काव्यमय सगळं होतं, म्हणजे ते लक्षात आपलं राहतं. आता देखील एखादी जाहिरात किंवा एखादं गाणं पटकन लक्षात राहतं, पण एखादा धडा किंवा गद्य आपल्या पटकन लक्षात राहत नाही. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, पूर्वीचं सगळं जे साहित्य होतं ना मुलांनो, ते सगळं काव्य स्वरूपात होतं. म्हणून त्या व्याख्येमध्ये काव्य हा शब्द आला आहे. काव्य म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही काय घेणार, काव्य म्हणजे साहित्य असं तुम्ही अर्थ त्याच्यामध्ये घेऊ शकतात. ठीक आहे, भारतीय मीमांसकांच्या आपण व्याख्या बघितल्या. आता आपण पाश्चात्य मीमांसक आहे त्यांच्याबद्दलची व्याख्या बघू. पाश्चात्य मीमांसकांमध्ये पहिले आहे कोलरिज. ते म्हणताय द बेस्ट वर्ल्ड इन द बेस्ट ऑर्डर. याचा अर्थ असा की उत्तम क्रमाने योजलेले उत्तम शब्द. हॅझलिट म्हणताय द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड द पॅशन. याचा अर्थ असा की कल्पना आणि भावनोत्कटता यांची भाषा म्हणजेच साहित्य. एडगर एलन पो यांनी केलेली व्याख्या आहे, द रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. याचा अर्थ सौंदर्याची लयबद्ध निर्मिती. नंतर आहे अर्नॉल्ड. ते म्हणताय द मोस्ट डिलाइटफुल अँड परफेक्ट फ्रॉम ऑफ
अटरन्स दॅट ह्युमन वर्ल्ड कॅन रीच, म्हणजेच मानवी शब्दांच्या झेपेची अत्युच्च शक्यता दाखवणारे अतिशय रमणीय आणि परिपूर्ण असे उच्चारित रूप. बघा, आपण साहित्याच्या काही व्याख्या बघितल्या, साहित्याचं शब्दरूप, अर्थरूप याच्याबद्दलची माहिती आपण बघितली. ठीक आहे, इथं आपण थांबूया. बाकीचा भाग जो असेल तो आपण पुढच्या तासाला बघूया. सर्वांना धन्यवाद.